कला म्हणजे फक्त रंग नाही, ती आपल्या मनातील कल्पनांची एक सुंदर दुनिया आहे. काही वेळा सुंदर गोष्टी तयार करण्यासाठी महागड्या वस्तूंची गरज नसते. फक्त थोडीशी कल्पना आणि रंगांची साथ असली की साधी कार्डबोर्डसुद्धा सुंदर कला बनते. कधी-कधी घरातल्या अगदी साध्या वस्तूंमध्येही एक सुंदर कला दडलेली असते. द्यावा लागतो तर तो फक्त वेळ. आज मी तसाच एक छोटासा क्रिएटिव्ह प्रयत्न केलेला आहे. आय होप तुम्हाला सगळ्यांना नक्की आवडेल. तर त्यासाठीच मी कार्डबोर्डच्या ना ह्या अशा छान 3 बरण्या म्हणा किंवा जार्स असे ड्रॉ करून कट करून घेतले आहेत. खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या बरण्या किंवा जारचे शेप काढू शकतात तुम्ही. मला हा शेप आवडला म्हणून मी हा घेतला. तर तुम्ही अशाच प्रकारे आणखी वेगळे शेप्स पण जे किचन रिलेटेड आहे किंवा इतर ठिकाणी तुम्हाला कुठं काही करायचं असेल तर ते पण तुम्ही करू शकता. मला आता हा DIY माझ्या किचनसाठी करायचा आहे. तर मी हा बरण्यांचा शेप चूज केलेला आहे. तर मी सगळ्या बरण्यांचे असे कटआउट कार्डबोर्डवर करून घेतलेले आहेत आणि आता त्याचे एजेस मस्त छान असे फिनिशिंग होण्यासाठी त्याला मी हा मास्किंग टेप लावत आहे. सगळ्या बाजूने अगदी छान मास्किंग टेप लावून घ्यायचा, म्हणजे थोडा आपल्या आर्टला थोडासा फिनिशिंग लुक येईल नंतर. तर बघा मी तिन्ही बरण्यांना असा छान असा हा मास्किंग टेप लावून घेत आहे आणि आता संपूर्ण मध्यभागीसुद्धा मी हा मास्किंग टेप लावणार आहे. आणि तुम्हाला खरंच सांगू का, हा मास्किंग टेप आहे ना, हा इतका उपयोगी आहे. बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टींमध्ये खूप जास्त मदत या टेपची होत असते. आर्ट म्हणा किंवा असंही घरामध्ये बऱ्याच गोष्टी असतात, त्यामध्ये खूप जास्त उपयोग याचा होतो. मला तरी खूप होतो, कारण मी असं काय काय बनवत असते ना, त्यावेळेस मास्किंग टेपचा खूप उपयोग मला होतो. तर मला खूप आवडतो हा मास्किंग टेप, म्हणजे खूप मल्टीपर्पज अशी ही गोष्ट आहे. तर त्यामुळे हे घरात असायलाच पाहिजे असं तरी मला वाटतं. तर अशा प्रकारे ना मी सगळ्या बरण्यांना असं छान उभ्या लाईनिंगमध्ये असं करून घेते. बघा किती छान टेक्स्चर पण तयार झालेलं आहे बरण्यांवरती. आणि हा मास्किंग टेप यावर संपूर्ण असा लावल्यामुळे ना, यावर जो कलर आपण देणार आहे ना, तो अगदी असा उठून दिसणार आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा जर तुम्ही अशा गोष्टी करत असाल तर, जर तुम्हाला यात आवड असेल तर. कारण कार्डबोर्डवर जर डायरेक्ट आपण रंग दिला ना, तर तो असा छान असा उठून दिसत नाही. तर असा हा मास्किंग टेप आहे ना, हा लावल्यामुळे ना ते कलर अगदी असे ब्राईट दिसतात आणि मास्किंग टेप व्हाईट असल्यामुळे आणखीच छान ते कलर उठून दिसतात. तर बघा मी पहिल्या बरणीला असा हा येल्लो कलर करून घेतला, कारण येल्लो हा खूप छान मस्त ब्राईट दिसतो आणि असं छान व्हायब्रंट लुक त्याने येत असतो. तर दुसरी बरणी मी ही थोडी पिंक शेडमध्ये आतमध्ये थोडा लाईट पिंक घेतला आणि त्याला शेडिंग डार्क पिंकने करणार आहे. तर असे काही कलर मी चूज केलेले आहेत. तर तिन्ही बरण्यांना ना मी वेगळे 3 रंग देणार आहेत. तर पहिल्या बरणीला मी येल्लो दिला आहे, दुसऱ्या बरणीला हा पिंक मी चूज केलेला आहे आणि तिसऱ्याला ना मी थोडा असा मिंट ग्रीन किंवा मेहंदी, लाईट कलरचा मेहंदी आणि डार्क मेहंदी असं थोडं ग्रीन शेडमध्ये करणार आहे. म्हणजे असे छान कलरफुल आपली किचनची जी भिंत मी तिथे लावणार आहे ना, तिथं छान असं थोडं कलर ॲड होतील. म्हणजे माझं किचन जर तुम्ही बाकीचे व्हिडिओ बघितले असेल ना, तर आतापर्यंत मी इथं काहीच केलेलं नाही आहे तिथं. पण आता मला माझ्या किचनला थोडासा हळूहळू का होईना थोडासा छान असा लुक द्यायचा आहे. हळूहळू माझ्याच्याने जसं बनेल तसं DIY एक मी करते आहे आणि ते व्हिडिओ तुमच्यासोबत पण शेअर करते आहे. तर बघू आता केव्हा तो किचनचा डेकोरेशनचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईल. तर आय होप लवकरच यायला पाहिजे. पण मला जसं हवं आहे त्या काही गोष्टी माझ्याकडे अवेलेबल नाही आहे अजून तरी. तर बघू आता. असं काही कटआउट मग मी कट करून ठेवलेले होते. तर तेच मी आता इथं ठेवून घेत आहे की मला कुठल्या कलरवरती कुठले कटआउट्स ठेवायचे आहे आणि कुठे ते छान दिसतील कोणत्या कलरवरती. तर तसंच मी आता सेट करण्याचा प्रयत्न इथं चालू आहे माझा. तर नंतर मग ते मला जागा फिक्स झाली ना की हां हे मला इथं लावायचं आणि हे असं छान दिसतं आहे की मग मी ते फेविकॉलने चिपकवून घेणार आहे. तर बघा आता हळूहळू ना मी सेट केलेला आहे की मला कुठं काय लावायचं आहे, व्हेजिटेबल्स कुठं लावायचे आहे, फ्रूट्स कुठे लावायचे आहे. आणि हे जे कटआउट्स काढलेले आहेत ना, हे मयंकच्या जुन्या बुक्समधले काढलेले आहेत मी, जे आपण रद्दीमध्ये देऊन देतो ना काम झाल्यानंतर, तेच हे बुक्स आहेत. तर त्यातले मी कटआउट्स असे कट करून घेतले होते. तर
बघा किती छान लूक आलेला आहे. आता मी सगळे चिपकवून घेत आहेत हे कटआउट. आणि बघा तुम्हाला ड्रॉइंग वगैरे काही येत नसेल तर ही आयडिया बेस्ट आहे आणि आपला वेळ पण वाचणार आहे. फक्त सिंपल कट करायचे आहे आणि चिपकवायचे आहे. तर काही यामध्ये मोठं काही असं नाही आहे की येत नाही. कट सगळ्यांना करता येते बऱ्यापैकी. तर बघा किती छान, एवढ्याने छान असा लूक आलेला आहे. आणि आता याच्यावर मी मला जे थोडंफार काही लिहायचं आहे ना किचन रिलेटेड, ते सगळं लिहून घेणार आहेत. आणि ह्या सगळ्या आयडिया आपल्याला सोशल मीडियावर भरपूर साऱ्या मिळून जातात वेगवेगळ्या. मला जे आवडलं ते मी इथे चूज केलेलं आहे आणि ते मी इथं लिहत आहे. तर बघा साध्या मार्कर पेननं लिहत आहे मी. तर बघा किती छान लूक, नुसतं आपण त्याच्यावर लिहिलं तरी पण किती सुंदर लूक आलेला आहे बघा. आणि काही याच्यामध्ये असं काहीच नाही की ज्यांना आर्ट अँड क्राफ्ट येत नाही ते सुद्धा करू शकत नाही. अगदी सिंपल आहे. कट करायचे आणि फक्त मास्किंग टेप लावून कलरिंग करायचा आहे. तर बस साधं सोपंच आहे. खूप असं काही कठीण नाही आहे आणि खूप वेळ लागणारी प्रोसेससुद्धा नाही आहे. तर बघा किती छान लूक आलेला आहे. तर आणखी याला आणखी सुंदर बनवण्यासाठी ना मी असं ही जी सुतडी असते ना आपली दोरी, तर ती मी कट करून घेतली आहे आणि अशी डबल लेअर करून ना छान अशी नॉट्स त्याला कॉर्नरला करून घेत आहे, जेणेकरून असं छान लूक त्याला यायला पाहिजे. आणि बघा त्या दोरीमुळे ना असं लीड वेगळं आणि बळणी वेगळी असा काहीसा सुंदर लूक ना या आपल्या DIYला या नुसत्या दोरीमुळे आलेला आहे. तर बघा किती छान दिसते आहे. जणू काही खरोखरचीच बळणी दिसते आहे. लीड वेगळं आणि बळणी वेगळी असं या दोरीमुळे 2 पार्टिशन अगदी छान झालेले आहे आणि लूक पण अगदी सुंदर आलेला आहे. तर बघा अशा साध्या सोप्या गोष्टी करून आपल्याला थोडाफार आनंदही मिळतो. ज्यांना खरंच माझ्यासारखं आर्ट अँड क्राफ्ट आवडत असेल ना त्यांना नक्कीच कळेल की ह्या सिंपलशा गोष्टी करूनसुद्धा खूप जास्त आनंद आपल्याला मिळत असतो. तर आपला DIY झालेला आहे रेडी. तर बघूयात आता याचा फायनल लूक. तर अशा प्रकारे मी कार्डबोर्ड आणि बुक्स कटआउट वापरून माझ्या किचनसाठी सुंदर DIY डेकोरेशन तयार केलं. आपण अशाच बऱ्याच गोष्टींचा वापर करून बरंच काही क्रिएटिव्ह बनवू शकतो. फक्त थोडीशी कल्पना आणि आवड असली पाहिजे की झालं.